Good morning, dear students. How are you? Stay home, stay fit, but do study. Welcome to my Bolly classes. Myself, Vinod Sonone, 10th standard, subject Science and Technology Part 1. So the fourth lesson, that is effects of electric current. We have already completed the lesson. We have discussed the complete exercise. The numerical problems also from the exercise I explained on the board in the last video lecture. So the lesson is totally over from my side. Now you are supposed to read it whenever you get time. Attempt question answers. Try some extra numericals which I shall also provide you. Don't worry. So today I am going to start the next lesson of physics. I can say that lesson is lesson number 5, heat. Now this concept heat is not very new to you. Last year in 9th standard you learned about it. The topic was heat and temperature. फिर भी आपको थोड़ा शॉर्ट में बता देता हूँ कि हीट क्या होता है. What is heat? So heat is a form of energy. Heat हा एनर्जीचा एक प्रकार आहे. मागच्या वर्षी आपण हीटरमध्ये याला स्टडी केलेला आहे की एखाद्या बॉडीमध्ये किती हीट एनर्जी राहणार आहे किंवा किती हीट एनर्जी राहते. That depends upon the average kinetic energy of molecules present inside that object. ठीक है. या वर्षी फक्त इतकंच लक्षात ठेवा की heat is a type of energy. Now what is temperature? Of course ज्या बॉडीचं टेम्परेचर जास्त असेल किंवा ज्या बॉडीमध्ये हीट एनर्जी जास्त प्रमाणात राहते त्या बॉडीचं टेम्परेचर जास्त राहते. और जिस बॉडी में हीट एनर्जी कम होता है डेफिनेटली उसका टेम्परेचर भी आपको कम मिलेगा. व्हाट एग्जैक्टली टेम्परेचर इज? टेम्परेचर कशाला म्हणतो आपण? द टेम्परेचर इज डिग्री ऑफ हॉटनेस. टेम्परेचरला आपण डिग्री ऑफ हॉटनेस अशा प्रकारे शॉर्ट मध्ये सांगू शकतो. शॉर्ट में ऐसे हम टेम्परेचर को डिफाइन कर सकते हैं. कोई ऑब्जेक्ट कितना हॉट है? डिग्री ऑफ हॉटनेस का मतलब होता है एक्सटेंट ऑफ हॉटनेस. किती जास्त प्रमाणात तो हॉट आहे किंवा किती कमी प्रमाणात तो हॉट आहे, दैट इज नोन एज टेम्परेचर. डेफिनेटली जितना हॉटनेस ज्यादा होगा टेम्परेचर उतना ज्यादा होता है, जितना हॉटनेस कम होगा टेम्परेचर उतना कम होता है. सो फॉर दिस ईयर अभी आपको इतना ही ध्यान रखना है कि हीट क्या होता है और टेम्परेचर क्या होता है. ओके, नाउ लेट्स कम टू द मेन टॉपिक ऑफ द लेसन. या लेसनचा पहिला जो टॉपिक आहे, डेफिनेटली यावर्षी आपल्याला काही नवीन कन्सेप्ट स्टडी करायचे आहे. तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट असेल की हे व्हिडिओ लेक्चर ऐकताना किंवा पाहताना टेक्स्टबुक समोर ठेवा. अपना अपना टेक्स्टबुक आप सामने रखो, काफी अच्छी तरह आपको समझेगा. चलो लेसन के पहले टॉपिक की तरफ आते हैं. लेसन का पहला टॉपिक है लैटेंट हीट. कदाचित याच्या आधी तुम्ही ऐकलं नसेल. हा नवीन कन्सेप्ट आहे, याला आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे. तो लैटेंट हीट क्या होता है? दो प्रकार का होता है लैटेंट हीट, बाद में आपको बताता हूँ. तो लैटेंट हीट क्या होता है इसको समझने के लिए एक छोटा सा एक्सपेरिमेंट हमको डिस्कस करना है. दैट एक्सपेरिमेंट इज गिवन ऑन पेज नंबर 62 और उसका जो ग्राफ है दैट इज गिवन ऑन पेज नंबर 63. मग तो शॉर्ट एक्सपेरिमेंट काय आहे? खूप सिंपल आहे. टेक अ बिकर. एक बिकर घ्या किंवा कोणतेही कंटेनर घेतलं तरी चालेल.
inside this beaker take some ice cubes. इसके अंदर आपको लेना है आइस क्यूब्स. Put it on a tripod stand. एका स्टँड मध्ये याला आपण ठेवलो. एक थर्मोमीटर आपल्याला लागेल. थर्मोमीटर त्याचा जो बल्ब आहे मतलब जहां पर मर्क्यूरी होता है दैट इज कॉल्ड बल्ब. So keep the bulb of the thermometer inside the ice cubes. थर्मोमीटर आपको ऐसे अरेंज करना है कि उसका जो बल्ब होगा जो मर्क्यूरी कंटेन करता है that should be inside the ice cubes. आणि ही सगळी अरेंजमेंट जी आहे ती आपण स्टँड वरती अशा प्रकारे अरेंज करू शकतो. This is the stand for holding all these apparatus. ठीक है. एक कंटेनर आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये आइस क्यूब्स घेतले. एक थर्मोमीटर हमको चाहिए. थर्मोमीटर को ऐसे अरेंज करना है कि उसका जो बल्ब होगा जहां मर्क्यूरी होता है that should be inside the ice cubes. आता इथे आपल्याला हे जे आइस क्यूब्स आपण घेतलेले आहेत कंटेनर मध्ये याला कंटिन्यूअसली हीट करायचं आहे. इसको कंटिन्यूअसली हमको हीट एनर्जी सप्लाय करना है. त्यासाठी आपल्याला बर्नर लागेल. दिस इज अ गैस बर्नर. These are ice cubes. This is thermometer. This is stand. अशा प्रकारे apparatus अरेंजमेंट आपल्याला करायची आहे. ठीक है. ये समझ गए आपको क्या सेटअप करना है. आता काय करायचं थर्मोमीटर आपल्याला या आइस क्यूबचं टेम्परेचर दाखवणार आहे. कंटिन्यूअसली आपको ये जो आइस क्यूब वाला बीकर है इसको हीट करते रहना है. आणि असं हीट करत असताना आफ्टर एवरी मिनट हर एक मिनट के बाद आपको थर्मोमीटर के रीडिंग नोट करना है जो आपको ये आइस क्यूब का टेम्परेचर देगा. दिस इज द प्रोसीजर. apparatus सेटअप केल्यानंतर प्रोसीजर काय आहे तर कंटिन्यूअसली स्टार्ट हीटिंग द आइस क्यूब्स इन बीकर and after every 1 minute हर एक मिनट के बाद आपको थर्मोमीटर का रीडिंग नोट करना है. पहले मिनट बाद रीडिंग नोट करो. दूसरे मिनट के बाद फिर से रीडिंग नोट करो. तिसऱ्या मिनिटानंतर पुन्हा रीडिंग नोट करा. पुन्हा एका मिनिटानंतर पुन्हा एका मिनिटानंतर अशा प्रकारे आफ्टर एव्हरी मिनिट नोट डाउन द रीडिंग शोन बाय द थर्मोमीटर. आणि हे सगळे रीडिंग आपल्याकडे लिहून घ्यायचे आहे. आता यांचा काढायचा आहे तुम्हाला ग्राफ. जे काही रीडिंग आपल्याला मिळाले प्लॉट अ ग्राफ. एक्स एक्सिस पे हमको प्लॉट करना है टाइम और वाई एक्सिस पे हमको प्लॉट करना है टेम्परेचर जो थर्मोमीटर आपको बताएगा. त्याचे रीडिंग आपण नोट केलेले आहेत. प्रत्येक 1 मिनिटानंतर जे टेम्परेचर आपण या ठिकाणी नोट केलेलं आहे खूप सारे रीडिंग आपल्याला मिळतील. उन सारे रीडिंग का ऐसे हमको ग्राफ प्लॉट करना है. एक्स एक्सिस दैट विल शो टाइम एंड वाई एक्सिस पे हमको शो करना है टेम्परेचर. तो ग्राफ कैसे मिलता है. ग्राफ त्याचं जे नेचर आहे ते अशा प्रकारचं असेल. सुरुवातीचा जो भाग आहे तो आपल्याला अशा प्रकारे मिळणार आहे AB. नंतर इथे टेम्परेचर आहे. दिस इज सपोज 100 डिग्री सेल्सियस. इथून पुढे हा ग्राफ अशा प्रकारे आपल्याला मिळेल.
आणि याच्यानंतरचा ग्राफ पुन्हा एक्स ॲक्सिसला पॅरलल हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला मिळणार आहे. तो जब आप रीडिंग का ग्राफ प्लॉट करोगे, टाइम ऑन एक्स एक्सिस, टेम्परेचर ऑन वाय एक्सिस, तर अशा प्रकारचे रीडिंग आपल्याला मिळतात. ए बी सी एंड डी. आता आपण डिस्कस करूया कि या ठिकाणी नेमकं काय घडते. जब हम आइस क्यूब को कंटिन्यूअसली हीट करते हैं तो वहां पर क्या प्रोसेस होती है किंवा कशा प्रकारचे रीडिंग आपल्याला मिळतात. तर सुरुवातीला जब आप स्टार्ट से हीट करोगे तर सुरुवातीला जसजसं आपण याला हीट करणार आहोत, हे जे आइस क्यूब्स आहेत ते मेल्ट व्हायला सुरुवात होते. इनिशियली ऑन हीटिंग द क्यूब्स दे स्टार्ट मेल्टिंग. धीरे धीरे आइस मेल्ट होना स्टार्ट होगा आणि हा जो थर्मोमीटर आहे तो तुम्हाला रीडिंग दाखवणार आहे 0 डिग्री सेल्सियस. ठीक आहे. सो इनिशियल रीडिंग विल बी 0 डिग्री सेल्सियस. सुरुवातीला टेम्परेचर थर्मोमीटर 0 दाखवणार आहे. त्याच्यानंतर आइस मेल्ट व्हायला सुरुवात होते. पण जोपर्यंत कंप्लीट आइस मेल्ट होत नाही तोपर्यंत थर्मोमीटर हा 0 दाखवतो. इंपॉर्टेंट है. जब तक पूरा आइस मेल्ट नहीं होता तब तक जो थर्मोमीटर है ये आपको एक ही टेम्परेचर बताएगा, दैट इज 0 डिग्री सेल्सियस. एंड दैट्स व्हाई द इनिशियल पार्ट ऑफ द ग्राफ जो ए बी हमने बताया, इट इज अ स्ट्रेट लाइन ऑलमोस्ट ऑन एक्स एक्सिस. म्हणजे ए पासून तर बी पर्यंत टेम्परेचर 0च आहे, टेम्परेचर वाढलेलं नाही. म्हणजे या ठिकाणी आइस जो आहे तो मेल्ट होत होता. So during melting of the ice, temperature do not rise. This is very important point. जब आइस मेल्ट होता है तो उसका टेम्परेचर नहीं बढ़ता. मग आपण हीट एनर्जी तर याला दिलेली आहे. हीट एनर्जी तो हमने कंटिन्यूअसली बर्नर के थ्रू सप्लाय किया. मग ती हीट एनर्जी गेली कुठे. तर जी हीट एनर्जी आपण दिलेली आहे ती हीट एनर्जी आइसच्या मॉलिक्यूल्सनी मेल्ट होण्यासाठी वापरलेली आहे. जो एनर्जी हमने दिया उसका क्या हुआ, तो वो एनर्जी आइस ने यूज किया, उसके मॉलिक्यूल्स ने यूज किए मेल्टिंग के लिए. जी एनर्जी आपण सप्लाय केलेली आहे त्याच्यामुळे टेम्परेचर तर वाढलेलं नाही, कारण हीट एनर्जी दिली तर टेम्परेचर वाढायला पाहिजे. पण ड्युरिंग मेल्टिंग टेम्परेचर वाढत नाही. दिलेली हीट एनर्जी मग ती कुठे जाते तर ती मेल्ट होण्यासाठी वापरली जाते. किंवा आपण असं सांगू शकतो की ही जी हीट एनर्जी आपण दिलेली आहे दॅट इज यूज्ड फॉर weakening the bonds between ice molecules. कारण कोणताही सॉलिड हा जेव्हा मेल्ट होतो म्हणजे सॉलिड जेव्हा लिक्विड मध्ये कन्वर्ट होतो त्यावेळेस त्या सॉलिड मॉलिक्युल्सच्या मध्ये असणारे जे बॉन्ड्स आहेत ते बॉन्ड्स वीक होत जातात. इसलिए जब मेल्ट हुआ तो जो एनर्जी हमने सप्लाय की हीट एनर्जी त्या एनर्जीमुळे टेम्परेचर वाढलेलं नाही, पण जी दिलेली हीट एनर्जी आहे त्याचा काय वापर केला गेला. सो दैट एनर्जी इज यूज्ड फॉर weakening the bonds between ice molecules. अशा प्रकारे आइस हा मेल्ट होत गेला. पण महत्त्वाचं आहे की जोपर्यंत पूर्ण आइस मेल्ट होत नाही तोपर्यंत टेम्परेचर हे फिक्स राहते, दॅट इज 0 डिग्री सेल्सियस. पण दिलेली हीट बॉन्ड्सला लूज करण्यासाठी किंवा वीक करण्यासाठी वापरण्यात येते. मग ते जे कॉन्स्टंट टेम्परेचर आहे त्या कॉन्स्टंट टेम्परेचरला म्हणतात मेल्टिंग पॉइंट. The constant temperature at which ice melts is called melting point. किंवा याला जर आपण जनरलाइज केलं तर आइसच्या ठिकाणी आपण सॉलिड म्हणूया. ज्या कॉन्स्टंट टेम्परेचरला
सॉलिड हा लिक्विड मध्ये ट्रान्सफॉर्म होतो, मेल्ट होतो म्हणजे काय, चेंज होतो, ट्रान्सफॉर्म होतो. तर ज्या सॉलिड ज्या फिक्स टेम्परेचरला सॉलिड कन्वर्ट इनटू लिक्विड स्टेट, the constant temperature at which solid transform into liquid state, that constant temperature is known as melting point. या ठिकाणी आपण आईस घेतलेला आहे आणि आईसचा मेल्टिंग पॉइंट आहे 0 डिग्री सेल्सिअस. म्हणून आपल्याला सुरुवातीला टेम्परेचर 0 मिळणार आहे. सो 0 डिग्री सेल्सिअस इज द मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. ही झाली डेफिनेशन ऑफ मेल्टिंग पॉइंट. नाउ व्हॉट इज मेल्टिंग? मेल्टिंग काय आहे? तर मेल्टिंग आहे चेंज ऑफ स्टेट या ट्रान्सफॉर्मेशन ऑफ स्टेट फ्रॉम सॉलिड टू लिक्विड ॲट अ फिक्स टेम्परेचर किंवा ॲट अ मेल्टिंग पॉइंट. तर मेल्टिंगला आपण अशा प्रकारे डिफाइन करू शकतो की मेल्टिंग इज द प्रोसेस ऑफ transforming state of a substance from solid to liquid at its melting point. आणि melting point ला कसं डिफाइन कराल? The constant temperature at which a solid transform into liquid state is known as melting point. प्रत्येक सबस्टन्सचा मेल्टिंग पॉइंट हा वेगवेगळा असतो. या ठिकाणी आपण आईस घेतलेला आहे आणि आईसचा मेल्टिंग पॉइंट आहे 0 डिग्री सेल्सिअस. So this is the description for this part of the graph, only AB. अजून फक्त आपण इतकंच डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला जेव्हा आपण हीट एनर्जी प्रोव्हाइड करतो तर हळूहळू आइस मेल्ट होण्यास सुरुवात होते. लेकिन जब तक पूरा आइस मेल्ट नहीं होता तब तक टेम्परेचर बढ़ता नहीं है. टेम्परेचर कांस्टेंट रहता है. In case of ice, that constant temperature is 0 डिग्री सेल्सियस. फिर हमने जो हीट एनर्जी दी है वो कहाँ गई? ये उसका आंसर है. जो हीट एनर्जी हमने प्रोवाइड की उसको आइस के मॉलिक्यूल्स ने किस लिए यूज किया? So that energy is used by the molecules of solid and molecules of ice for weakening the bonds between them. मॉलिक्युल्स मध्ये जे बॉन्ड्स असतात, जे अट्रॅक्शन असते, ते बॉन्ड वीक करण्यासाठी त्या एनर्जीचा वापर होतो, टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी होत नाही. क्लियर? या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या. ड्यूरिंग मेल्टिंग टेम्परेचर वाढत नाही, टेम्परेचर कॉन्स्टंट राहते, पण मॉलिक्यूल मध्ये जे बॉन्ड्स आहेत ते बॉन्ड्स लूज होत जातात किंवा ते बॉन्ड्स वीक होत जातात, म्हणजे मेल्टिंगची प्रोसेस त्या ठिकाणी घडते. क्लियर? अब ये मार्क करेंगे इसके आगे. एक बार पूरा आइस मेल्ट हो गया, उसके बाद अगर आपने हीटिंग को कंटिन्यू रखा तो पूरा आइस मेल्ट होने के बाद अब टेम्परेचर इंक्रीज होना स्टार्ट होता है. वंस द कंप्लीट आइस हैज मेल्टेड एंड इफ यू कंटिन्यू हीटिंग, नाउ द टेम्परेचर ऑफ वाटर स्टार्ट्स राइजिंग. तो यहां तक पूरा आइस मेल्ट हो गया, अब यहां से टेम्परेचर इंक्रीज होना स्टार्ट होता है. तो टेम्परेचर वाढत जाईल. आपण हीटिंग कंटिन्यू ठेवलेलं आहे and that temperature reaches up to 100 degrees Celsius. So the part BC of the graph shows increase in temperature after the process of melting. तो टेम्परेचर बढ़ता जाएगा, टेम्परेचर हो जाएगा 100 डिग्री सेल्सियस. उसके बाद टेम्परेचर 100 डिग्री सेल्सियस होने के बाद भी अगर आपने हीटिंग को कंटिन्यू रखा तो टेम्परेचर 100 से आगे नहीं बढ़ता है. मग आता इथे काय घडते, यहाँ पर क्या होता है? सो आफ्टर टेम्परेचर ऑफ 100 डिग्री सेल्सियस पुन्हा टेम्परेचर कॉन्स्टंट राहते, पण आपण ते हीट सप्लाय केलेली आहे. तर आपण सप्लाय केलेली हीट, ती हीट एनर्जी वापरली जाते फॉर कन्वर्टिंग द लिक्विड इनटू गॅस. आणि त्याचा मेल्ट झालेला आहे, पाणी आहे. बॉइलिंग के बाद क्या होता है? वाटर कन्वर्ट्स इनटू स्टीम. सो वंस द टेम्परेचर ऑफ वाटर बिकम 100 डिग्री सेल्सियस, आफ्टर दैट टेम्परेचर डू नॉट इंक्रीज.
फिर भी अगर आपने हीट एनर्जी कंटिन्यू देना चालू रखा तो यहाँ पर फिर जो हीट एनर्जी आपने दी वो कहाँ जाती है, तो यहाँ पर उसका यूज होता है वाटर को स्टीम में कन्वर्ट करने के लिए. दैट एनर्जी इज अगेन यूज्ड हियर फॉर weakening the bonds between water molecule. कारण 100 डिग्री सेल्सिअस नंतर वॉटर कन्वर्ट इनटू स्टीम, तर टेम्परेचर 100 पर्यंत वाढते, त्याच्यानंतर मात्र टेम्परेचर कॉन्स्टंटच राहते. जी काही हीट आपण दिलेली आहे ती हीट वापरली जाते फॉर weakening the bonds between water molecules. क्लियर? तो ये जो फिक्स टेम्परेचर है, दिस फिक्स टेम्परेचर इज नोन एज बॉइलिंग पॉइंट. इट इज 100 डिग्री सेल्सियस इन केस ऑफ वाटर. मग कैसे डिफाइन करना बॉइलिंग पॉइंट? जैसे हमने मेल्टिंग पॉइंट बताया था, ऐसे ही बॉइलिंग पॉइंट को भी हम डिफाइन कर सकते हैं. तो बॉइलिंग पॉइंट इज अ कांस्टेंट टेम्परेचर at which liquid convert into steam या liquid convert into gas. ज्या constant temperature ला liquid हा gaseous form मध्ये convert होणार आहे, that constant temperature is known as boiling point. आणि ही जी प्रोसेस आहे कन्वर्ट होण्याची त्याला म्हणायचं बॉइलिंग. Boiling is the process of converting liquid into gaseous form at its boiling point. समझ गया? इथे आपण सांगितलं की सुरुवातीला जेव्हा आईस हा मेल्ट होत राहतो त्यावेळेस टेम्परेचर वाढत नाही, आणि जी हीट एनर्जी आपण दिलेली आहे ती हीट एनर्जी टेम्परेचर वाढत नाही, तर त्या हीट एनर्जीमुळे सॉलिडच्या मॉलिक्युल्स मध्ये असणारे जे बॉन्ड्स आहेत ते वीक होतात, and that help in melting. तर ही जी हीट एनर्जी आहे या ठिकाणी जी सॉलिडने यूज केली कशासाठी, मेल्टिंगसाठी, त्याला म्हणतात लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. एक गोष्ट लक्षात घ्या, हीट एनर्जी देण्यामुळे दोन गोष्टी घडतात. या तो हीट एनर्जी देने से टेम्परेचर बढ़ेगा, या हीट एनर्जी देने से सब्सटेंस का स्टेट चेंज होता है, सॉलिड टू लिक्विड असेल किंवा लिक्विड टू गॅस असेल. तर ज्या हीट एनर्जीमुळे सब्सटेंस स्टेट बदलते त्या हीट एनर्जीला म्हणतात लॅटेंट हीट. आपण लक्षात आला, जिस टेम्परेचर से या जिस हीट एनर्जी से टेम्परेचर बढ़ेगा उसको लैटेंट हीट नहीं बोला जाता. तो जो हीट एनर्जी सब्सटेंस को स्टेट चेंज करने के लिए काम आती है दैट इज नोन एज लैटेंट हीट. और इथे काय होता है, इथे सब्सटेंस हा चेंज होता है सॉलिड टू लिक्विड. मग सॉलिड टू लिक्विड ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी जी हीट एनर्जी सॉलिड ऍब्सॉर्ब करतो त्याला म्हणायचं लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. क्लियर? असंच या ठिकाणी ड्यूरिंग बॉइलिंग पुन्हा टेम्परेचर वाढत नाही, सबस्टन्स हा लिक्विड मधून गॅसियस फॉर्म मध्ये चेंज होतो. मग या ट्रान्सफॉर्मेशन साठी जी हीट एनर्जी लागलेली आहे किंवा ऍब्सॉर्ब झालेली आहे त्याला म्हणतात लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. अशा प्रकारे लॅटेंट हीटचे दोन प्रकार आहेत. एक आहे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि दुसरी आहे लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. ठीक आहे, आता या दोघांच्या डेफिनेशन आधी या कन्सेप्ट मला समजला काय आहे. लॅटेंट हीट कशाला म्हणतात, जी हीट एनर्जी स्टेट चेंज करण्यासाठी वापरली जाते, मग ते सॉलिड टू लिक्विड असो ते लिक्विड टू गॅस असो. सॉलिड टू लिक्विड and liquid to gas. जी हीट एनर्जी सॉलिड टू लिक्विड या ट्रान्सफॉर्मेशन साठी वापरली जाते
त्याला म्हणायचं लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन, सॉरी लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आणि जी हीट एनर्जी लिक्विड टू गॅस या ट्रान्सफॉर्मेशन साठी वापरली जाते त्याला म्हणतात लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. हे दोन प्रकार आहेत, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन सॉलिड टू लिक्विड आणि लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन लिक्विड टू गॅस. आता या दोघांच्या डेफिनेशन तुम्हाला दिलेले आहेत. पेज नंबर 63 पे आपको दोनों डेफिनेशन दिया है. पहला डेफिनेशन, व्हाट इज लैटेंट हीट ऑफ फ्यूजन? The amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of solid to convert into liquid phase is called latent heat of fusion. क्या होता है latent heat of fusion? So it is the amount of heat energy absorbed by solid. मग किती सॉलिड सांगायचं, किती सॉलिड घ्यायचं, इथे सांगायचं युनिट मास ऑफ सॉलिड. The amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of solid to convert into liquid is known as latent heat of fusion. Solid phase मधून liquid phase मध्ये convert होण्यासाठी त्या सॉलिडचा युनिट मास जितकी एनर्जी ऍब्सॉर्ब करेल किंवा लागेल त्याला म्हणतात लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. एक्झॅक्टली सेम डेफिनेशन यहाँ पर आएगा. लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन, फक्त या ठिकाणी चेंज ऑफ स्टेट जे आहे किंवा ज्याला फेज ट्रान्सफॉर्मेशन होतात ते असेल लिक्विड टू गॅस. आता बघा याचं डेफिनेशन, व्हॉट इज लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन? The amount of heat energy absorbed at constant temperature. This constant temperature is boiling point. The amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of liquid to convert completely, to change completely into gaseous phase is called latent heat of vaporization. लिक्विडच्या युनिट मासला कॉन्स्टंट टेम्परेचर वरती गॅस मध्ये कंप्लीटली कन्वर्ट होण्यासाठी जी हीट एनर्जी लागते त्याला म्हणतात लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. आणि सॉलिडच्या युनिट मासला कॉन्स्टंट टेम्परेचरला लिक्विड मध्ये कंप्लीटली कन्वर्ट होण्यासाठी जी हीट एनर्जी लागते त्याला म्हणतात लॅटेंट हीट ऑफ फ्यूजन. तो ये दो डेफिनेशंस काफी इंपॉर्टेंट है. दोनों डेफिनेशन आपकी बुक में आपको दिए, पण डेफिनेशन लर्न करताना ज्या शब्दांमध्ये ती पुस्तकात दिलेली आहे वर्ड टू वर्ड ऐसे ही आपको लर्न करना है. आय सिंपल, जर लक्षात त्याचा अर्थ लक्षात आला असेल तर लर्न करण्यासाठी सोपं जाईल. पुन्हा एकदा सांगतो, लॅटेंट हीट ऑफ फ्यूजन, लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन हे सगळं आपण या एक्सपेरिमेंटला डिस्कस केल्यानंतर समजलेलं आहे. एक्सपेरिमेंट समजलं तुम्हाला? दर एकेका मिनिटाने टेम्परेचर नोट करायचं आहे, कंटिन्युअसली हीट करा, एकेका मिनिटाने टेम्परेचर नोट करा, टेम्परेचर आणि टाइम यांच्यामध्ये अशा प्रकारे ग्राफ काढा. तर ग्राफचं नेचर असं राहणार आहे ए टू बी. सुरुवातीला जोपर्यंत कंप्लीट आईस मेल्ट होत नाही तोपर्यंत टेम्परेचर बढ़त नहीं. एक बार आइस मेल्ट हो गया उसके बाद टेम्परेचर बढ़ता है 100 तक. यहाँ पर वाटर का स्टीम में कन्वर्ट होना स्टार्ट होगा. 100 नंतर पुन्हा टेम्परेचर कॉन्स्टंट राहते. इथे असणारं कॉन्स्टंट टेम्परेचर याला म्हणतात मेल्टिंग पॉइंट. दिस कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड बॉइलिंग पॉइंट. या ठिकाणी जी हीट एनर्जी आपण देतो ती वापरली जाते सॉलिडला लिक्विड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी, त्याला म्हणतात लॅटेंट हीट ऑफ फ्यूजन. आणि इथे जी हीट एनर्जी आपण देतो ती वापरली जाते लिक्विडला गॅस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी, और उसी को बोला जाता है लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. पुन्हा शेवटी एकदा या दोन्ही डेफिनेशन तुम्हाला सांगतो. नाउ व्हाट इज लॅटेंट हीट ऑफ फ्यूजन? The amount of heat energy absorbed by a substance at constant temperature to transform completely from solid phase to liquid phase
is called latent heat of fusion. Exactly असंच definition इथे आहे. The amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of liquid. Unit mass आहे. The amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of solid to convert into liquid is called latent heat of fusion. The amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of liquid to change completely into gaseous phase is called latent heat of vaporization. एक आणखी महत्त्वाचं मी सांगितलं होतं की हीट एनर्जी दिल्यामुळे हीट एनर्जी सप्लाई करने से दो चेंजेस होते हैं, या तो टेम्परेचर बढ़ता है या फिर फेज चेंज होता है, स्टेट चेंज होता है. स्टेट चेंज होण्यासाठी जी हीट एनर्जी लागते त्याला म्हणतात लॅटेंट हीट. आणि त्याचे हे दोन प्रकार आहेत, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. दिस इज ड्यूरिंग वेल्डिंग solid to liquid and this is during boiling from liquid to gaseous. Now different substances, their latent heat of fusions are different, latent heat of vaporizations are different. प्रत्येक सबस्टन्सला एक स्पेसिफिक स्वतःची latent heat of fusion राहते आणि latent heat of vaporization राहते. तर कोणत्या सबस्टन्सला किती latent heat of fusion आणि latent heat of vaporization आहे, that is given on page number 63 in the form of a table. हर एक सब्सटेंस का मेल्टिंग पॉइंट, उसका बॉइलिंग पॉइंट, उसका लैटेंट हीट ऑफ फ्यूजन और उसका लैटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन आपको टेबल में दिया है. पण त्या टेबल मध्ये फक्त आइस साठी आपल्याला लर्न करायचं आहे. आइस बोला वाटर, इसके लिए आपको लर्न करना है. पहले मैंने आपको बताया मेल्टिंग पॉइंट आइस का होता है 0 डिग्री सेल्सियस, बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर आहे 100 डिग्री सेल्सियस, त्या ठिकाणी दिलेला आहे. आता तुम्हाला लर्न करायचं आहे इन केस ऑफ आइस लॅटेंट हीट ऑफ फ्यूजन ऑफ आइस इज 80 कैलोरी पर ग्राम. ये आपको लर्न करना है. इन केस ऑफ आइस लॅटेंट हीट ऑफ फ्यूजन किंवा याला स्पेसिफिक लॅटेंट हीट सुद्धा म्हणतात. द स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्यूजन ऑफ आइस 80 कॅलरी पर ग्रॅम. आणि इथे स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन ऑफ वॉटर ये आपको लर्न करना है 540 कॅलरी पर ग्रॅम. कारण याचं काम आपल्याला न्यूमेरिकल्स मध्ये पढ़ना है. कई बार क्वेश्चन में आपको ये वैल्यूज दी होती है, अगर क्वेश्चन में नहीं दी है फिर भी उसका अगर काम पड़ता है तो आपको ये लर्न होनी चाहिए. म्हणून या दोन वैल्यूज तुम्हाला लर्न करायचे आहेत. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्यूजन आइसचं आहे 80 कॅलरी पर ग्रॅम आणि स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन वॉटरचं आहे 540 कॅलरी पर ग्रॅम. या ठिकाणी आज आपण थांबूया. हा लेसनचा सुरुवातीचा भाग आहे. पहिलाच टॉपिक आहे ज्याचं नाव आहे लॅटेंट हीट. लॅटेंट हीट काय आहे ते आपण समजून घेतलं. दोन त्याचे प्रकार आहेत, दोघांच्या डेफिनेशन आपण डिस्कस केलेले आहेत. ही सगळी माहिती तुम्हाला पेज नंबर 62 आणि 63 वरती दिलेली आहे. तिथून ती तुम्हाला वाचायची आहे. नाही समजलं तर पुन्हा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला पाहायचं आहे. तरी नाही समजलं तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. So let's stop today here. Thank you. Have a nice time.